नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये दिव्यांगांसाठी किती योजना आहे त्याबद्दल आज तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार। या पहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग आपण महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी कोणकोणत्या योजना आहेत त्याच बघणार आहे। तर सर्वात पहिली योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना। संजय गांधी निराधार योजनामध्ये काय होते मित्रांनो, तर यामध्ये दिव्यांगांसाठी जे पेन्शन असतो, महिन्याला मानधन मिळतो, तो दिव्यांगांना मिळते। आणखी पण काही दिव्यांगांना आणखी पण मानधन मिळत नाही आणि त्यांची प्रोसेस कुठं करायची, कशी करायची हे कोणाला माहित नाही, कोणत्या दिव्यांगांना माहित नाही। तर त्यांना मी असं रेफर करतो की त्यांनी तुमच्या जवळच्या तहसीलमध्ये जावं आणि तिथे तुम्हाला संजय गांधी निराधार यांचं ऑफिस दिसेल। तिथे तुम्हाला पूर्ण त्याची माहिती दिसणार, तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणचे लागणार, तुम्हाला कागदपत्रे कोणकोणचे लागणार याबद्दल तुम्हाला तिथे पूर्ण माहिती दिली जाणार आहे। दुसरं म्हणजे राशन कार्ड आहे। राशन कार्ड म्हणजे दिव्यांगांना अंत्योदय राशन कार्ड देते, पण आजकाल असं झालंय की दिव्यांगांना राशन कार्ड हे मिळत नाही। पण असं कुठं GR वगैरे आला नाही का दिव्यांगांना अंत्योदय राशन कार्ड देणार नाही। आणखी पण कोणत्या राशन दुकानदार म्हणते दिव्यांगांना अंत्योदयमध्ये घेणार नाही। तर आपण स्वतःच एक काम करायचं, तहसीलमध्ये जायचं, तिथं अन्न पुरवठा विभाग असतो त्यामध्ये जायचं आणि त्यामध्ये साहेबांना सांगायचं आम्ही दिव्यांग आहे आणि आम्हाला राशन कार्ड अंत्योदयमध्ये करायचं आहे। तर आपल्याला ते जाऊन समोर पूर्ण प्रोसेस सांगणार आहे। आणखी पण कुठे आपण अन्न पुरवठा ऑफिसमध्ये गेलो तर ते आपल्याला सांगतात की ही योजना बंद झालेली आहे। तर त्यांना ठामपणे आणि विचारायचं आहे की आपल्याला ही योजना बंद झालेली आहे दिव्यांगांना, तर तुम्ही आम्हाला यांचा GR वगैरे दाखवा, कोणची नोटीस दाखवा आणि कोणी तुम्हाला आदेश दिला असं म्हणायचं ते सांगा आम्हाला, आम्ही तुम्हाला डबल त्रास वगैरे देणार नाही। त्यानंतर आहे दिव्यांगांना घरकुल मिळतो। तर ज्या दिव्यांगांचं लग्न झालेलं असेल किंवा नसेल झालेलं असेल, तर सर्वात पहिले ज्या दिव्यांगांचं घरकुल झालेलं असेल, त्याचं फॅमिली सर्व अलग असेल, तर त्या दिव्यांगांना ग्रामपंचायतमधून, महानगरपालिकेमधून, नगरपालिकेमधून घरकुल हे मिळते। त्या पहिले सर्व प्रोसेस वगैरे करून घ्या। ग्रामपंचायतमध्ये असेल तर ठराव वगैरे द्यावा लागतो आपल्याला, ते सर्व आपल्याला बघतात। त्यानंतर आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, म्हणजे जो पण दिव्यांग विद्यार्थी असेल त्यासाठी शिष्यवृत्ती ही मिळते आपल्याला। 1ली ते 10वी पर्यंत, 10वी ते 12वी, फर्स्ट इयर, ग्रॅज्युएशन यापर्यंत, आणि आपल्याला विदेशात पण जायचं असेल तर शिष्यवृत्ती मिळतो। तुम्हाला याबद्दल सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तो व्हिडिओ तुम्हाला देणार आहे। त्यानंतर आहे दिव्यांगांना त्यांचं लग्न झालेलं असेल तर त्या लग्नाचं मानधन म्हणून दिव्यांगांसाठी एक योजना आहे। ती योजना म्हणजे अशी आहे की दिव्यांगांचं लग्न झालं असेल त्यांना राहणीमानासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक कामासाठी त्यांना 50,000 रुपये ही दिलेली जाते मानधन म्हणून, दिव्यांगाचं लग्न झालं असेल तर। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी सर्वात पहिले तुमच्या जवळचं जिल्हा परिषदमध्ये जायचं, तिथे दिव्यांग विभाग असतो, त्या विभागामध्ये जायचं आणि तिथं लग्न झालेलं असं सांगायचं। तर तुम्हाला तिथं पूर्ण प्रोसेस वगैरे समजून सांगणार, तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणचे लागणार। त्यावर जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा, त्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे। त्यानंतर आपल्याला जिल्हा परिषद मधूनच बीज भांडवली योजना आहे, तर आपल्याला यामध्ये 1.5 लाख रुपये मिळतो। यावर मी खूप व्हिडिओ बनवले आहे। 1.5 लाख रुपये मिळतो, पण त्यामध्ये आपल्याला दिव्यांगासाठी खूप काही अशी अडचणी आहे, त्या अडचणी मात करून आपण समोर जर गेलो तर आपल्याला पूर्ण 1.5 लाख रुपये मिळतो। त्यामध्ये पण आपल्याला अनुदान मिळते, 1,30,000 भरायचा आहे, 20,000 रुपये आपल्याला अनुदान मिळते। पण ही बीज भांडवलची केस करताना आपल्याला अनेक अशा अडचणी येऊ शकतात, अनेक काही गोष्टी होऊ शकतात। तर आपण ठामपणे निश्चित करायचा, आपल्याला कर्ज किंवा लोन काढायचंच आहे तर पूर्ण प्रोसेस, पूर्ण डॉक्युमेंट तिथं द्यायची आणि पूर्ण आपण सबमिट करायची। त्यानंतर आहे दिव्यांग शेतकरी बांधवांना, जो पण दिव्यांग शेतकरी बांधव असेल त्यांना पंचायत समितीमधून अनेक असे साधने मिळतात, शेतीपूरक साधने मिळतात किंवा दिव्यांग शेतकऱ्यांना कर्ज पण मिळतात। तर तुम्हाला पंचायत समितीमध्ये गेल्यावर तिथं पूर्णपणे विचारायचं आहे कृषी विभागमध्ये। तर तुम्ही जर कृषी विभागमध्ये गेले तर तुम्हाला ते पूर्ण माहिती वगैरे सांगणार आहे। त्यानंतर आहे आपल्याला
तुम्ही बघू शकता महाराष्ट्र सेवामध्ये बस सेवामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिव्यांगांना आरक्षित जागा आहे आणि आरक्षित सीट आहे, ते पण आपल्याला आहेच। आणि मेन म्हणजे आपल्याकडे UDID कार्ड असणं खूप गरजेचं आहे। UDID कार्ड असणं आणि तुम्ही जर दिव्यांगांना सीट पण आरक्षित आहे, तुम्ही जर कंडायव्हरला सांगितलं की आम्हाला सीट हवी तर ते सीट आपल्याला देणं गरजेचं आहे। नाही झालं तर त्यांचा व्हिडिओ काढा, त्यांचा STचा नंबर घ्या, बसचा नंबर घ्या आणि दुसऱ्या कोणत्या पण तुम्ही बसस्थानकडे उतरला तर तिथं तुम्ही सांगू शकता की यांनी आम्हाला सीट वगैरे दिली आणि आमच्यासोबत छेडछाड केली। त्यानंतर आहे रेल्वे कन्सेशन, म्हणजे रेल्वेची पास पण आपल्याला मिळू शकतो। त्यासाठी पण मी खूप काही व्हिडिओ बनवले आहे। रेल्वे कन्सेशन फॉर्म मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी हे ऑनलाईनच भराव्या लागते, त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सर्व गोष्टी लागते। त्यावर पण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी स्वतः जाऊन वैयक्तिक मध्ये तुम्हासाठी बनवून देईन। फक्त कमेंट करून मला सांगा की रेल्वेसाठी व्हिडिओ बनवा, म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देणार। त्यानंतर आहे समाज कल्याणमधून अनेक अशा योजना निघत राहते, जशी दिव्यांगासाठी झेरॉक्स मशीन, 3 चाकी स्कूटर, अशा अनेक योजना निघत राहते वर्षामध्ये एकदा। तर आपण समाज कल्याणमध्ये पण एकदा अवश्य गेलंच पाहिजे, वर्षातून किंवा महिन्यातून तुम्हाला जवळ असेल तर महिन्यातून एकदा तरी तुम्ही समाज कल्याणमध्ये जायचंच आहे, कारण की तिथे दिव्यांगासाठी वेगवेगळ्या अशा योजना निघत राहते। त्यानंतर ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका यामध्ये दिव्यांगासाठी 5% असा राखीव निधी राहतो। तो निधी आपल्याला मिळतो, प्रत्येक वर्षी 5% निधी दिला जातो। कोणी 26 जानेवारीला देते, 15 ऑगस्टला देते, तर कोणी 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनानिमित्त देते। तर आपल्याला निधी मिळतो का नाही मिळत तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा। त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना, म्हणजे जो पण 80% दिव्यांगांच्या वर असेल त्याला इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना ही करता येणार। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, कारण की या चॅनलला व्यवस्थित माहिती आणि अचूक अशी माहिती दिली जाते, ना कोणची फेकाफाकी होत ना काही होत। तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा की तुमच्या दिव्यांग मित्र मैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे दिव्यांगांची, की महाराष्ट्रामध्ये अशा अनेक योजना आहेत। धन्यवाद मित्र।